आलो तर खालीच पडून सबस्क्राईब करा रे. 2 मिनिटाचं काम होतं, 2 मिनिटात बॅग चेक झाली. हाय गाईज, तर स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये. रात्रीचे आता 8 वाजत आलेत आणि आता आम्ही निघालो आहे तिरुपतीसाठी. सो घरी थोडा आत शूट नाही केला व्हिडिओ, थोडे इमोशनल झालेत सगळे. बॅकपॅक झालेली आहे. आता गजानन आणि स्वराज आणि संतोष भाऊ येत आहे, तर निघायचं आहे. तर फायनली आता बस आम्ही ट्रेनमध्ये बसलो. फायनली आता ट्रेनमध्ये बसलेलो आहे. स्वराज वयाचं सीट आहे, अप्परवर आहे. मी जजू सीट इथं आहे. आता थोडं सेट होऊयात. फर्स्ट टाइम ट्रेनमध्ये बसतोय, कसा अनुभव होणार आहे काहीच माहिती नाही. पाहू. आतापर्यंत सगळं ठीक आहे. अमोल दादा आला होता सोडायला, तो रिटर्न उतरला. ट्रेन ढकलेली आहे. भरपूर जण आहेत यार. कदाचित हे बेल शीट आहेत आम्हाला. हे बेल शीट इथं टाकूयात. मोठा प्रश्न आहे मला आता. बेल शीट कसं टाकायचं त्यासाठी आलो तर खालीच पडून परत मिळेल. आता बेल शीट टाकून द्या ना मला. सबस्क्राईब करा रे. अरे भैया टाकायचं कसं आहे? कशाला टाकायचं हे बेडशीट? मग एवढा जर टाकायचं आहे कशासाठी? ओके सर, धन्यवाद. ये आता मा व्हिडिओ काढायचा का? हे मामा नवीनच भेटला वाटते. टीसी मामा. हे काय थँक्यू. चिच्च्या कुठे काय? एक कप चहा घेऊन येत जाय. रात्रीचे 12 वाजले. गजू से परभणीमध्ये थांबलोय आम्ही. पहिल्यांदा परभणीचे काय ते काय करू राहिले टीसी लोक इथे सेटिंग करू राहिले काय मग काही. सकाळचे 7 वाजले. झाला सुरू म्हणजे भावा. अरे देवाचं नाव घे, काही नाव घे तू डायरेक्ट गोविंदा. आता गोविंदा. सकाळचे 7 झाले आणि उठलो आम्ही. ब्रश वगैरे केलंय आणि आता कोणतं स्टेशन होतं ते? मरपल्ली जे आम्ही आता पुढे आलोय. पाहू शकतो. झालं का माहोल झाला सगळं. Eight hours later. At the roundabout, turn right onto Anantapur, Tirupati Highway.
फायनली आम्ही तिरुपतीत उतरलेलो आहे. जस्ट ट्रेनच्या बाहेर आलो. इथे बस लागली आहे. बसमध्ये बसलेलो आहे तिरुमला जाण्यासाठी. तुम्ही पाहू शकता खूप घाम आला आहे, खूप गरमी आहे. सो आता आम्ही तिरुमलाला चाललो आहे. तिथं गेल्यानंतर लॉकर शोधूयात, लॉकरमध्ये बॅग टाकूयात, मग बारीला आजच लागून जाऊयात. पाहू काय काय होतं पुढं. तर इथे बॅग चेक करायची आहे. या बसमधून उतरलो आहे आम्ही. इथे बॅग चेक करायसाठी चाललो होतो. 2 मिनिटाचं काम होतं, 2 मिनिटात बॅग चेक झाली. आता इथे गाडी येईल आमची. मित्रांनो, तिरुमलामध्ये आलो आहे आणि आपली चप्पी करून घेतलेली आहे, केस दान केलेले आहेत. सो आणि आंघोळ करून फ्रेश झालो. गजाननं ते आंघोळ करायला गेलेत. आता दर्शनाला जायचा प्लॅन आहे. रात्रीचे आता 10 झालेत. 10 वाजता आम्ही आता दर्शनाच्या बारी लागणार आहे, फ्री दर्शनाच्या बारी लागणार आहे आम्ही. गोविंदा गोविंदा. तर आम्ही आता बारीला लागलोय. 18 तास दाखवत आहे बारीसाठी. 18 तासात आम्ही मंदिरात असू. माहिती नाही कवरक मोबाईल आला होय. जोपर्यंत मोबाईल आला होय तोपर्यंत नियमाचं पालन करावं मामा. रात्रीचे 1:30 वाजलेत. आम्ही आता हॉल क्रमांक 3 मध्ये आलेलो. काहीच आयडिया नाही. हॉलमध्ये सगळे झोपलेत. आम्ही झोपलो सगळे. संतोष भाऊ, स्वराज भाऊ. आता रात्रीचे 2 झाले. आता दर्शन झालंय. तिरुपतीला जायचं आहे खाली. आता तिरुमलाला होतो आम्ही. सो दर्शन करून आता तिरुपतीमध्ये चाललो. तिथे लॉज करू. लॉजवर फ्रेश होऊ. मग काय प्रॉब्लेम नाही. जो आपली जुनी सवय अजून 2 दिवस होणार आहे तसं. आता आम्ही जस्ट बाहेर आलोय. इथे रूम केलेली आहे आम्ही. इथं म्हणजे त्याच्या मागं आता काय आम्ही चाललो जेवण करायला. जेवण इथं करायला. पुढे हॉटेल आहे आपल्या महाराष्ट्रात माणसाची. त्याच्याकडे जायचं. बघू आपण थोडं बरं असं एक राऊंड मारून कमी जरा असं. हा, तर खूप जोराची भूक लागलेली आहे. दिवसभर थकलो होतो, त्याच्यामुळं काही दुसरा प्लॅन ठरवला नाही. डायरेक्ट रूम केली आणि आता उद्या सकाळी आम्ही पद्मावती दर्शन घ्यायला जाणार आहे. पद्मावती दर्शन घेऊन मग जमलंच तर बरं का श्रीकाళहस्तीला जाणार आहे. श्रीकाళहस्तीहून मग वापस रिटर्न. चला, ते खूप पाहण्यासारखं ठिकाण आहे म्हणे. तर तिथं जाऊ, पाहूयात काय होईल. तुम्ही तर आहे सोबत. आम्हाला इस्कॉन टेम्पल बघायचं होतं, पण आमचे कार्यकर्ते म्हणजे ते बघा शांतता असते, बाकी नसतं म्हणे. शांतता. हां, त्याच्यामुळे मग ते काय स्वराज ते अजून आले नाही. स्वराज ते पाठी मागत नेमकं शर्ट आहे आपल्याला. तिकडे ह्या खूप गाड्या आहेत. कमांडर म्हणजे सगळ्यात जास्त चालणारी गाडीकडे कमांडर. महिंद्रा कंपनीच्या खूप जुन्या गाड्या आहेत त्या. आम्ही तिच्यातच प्रवास केला आज भरपूर ना. नको ते नाही. मॉर्निंग एव्हरीवन. मॉर्निंगचे 8 होऊन गेलेत. आम्ही आता जस्ट रूमवरून चहा पिण्यासाठी चाललो होतो. थोडा पाऊस सुरू झालेला आहे इकडं. तो छत्री सोबत घेतली. नाश्ता करू. इथे पद्मावती देवीचं मंदिर आहे, तिथे जाऊ दर्शनाला. नंतर मग पुढं ठरूयात पुढं जायचं तर. काय स्वराज आहे. गोविंदा गजू सर. गोविंदा. आम्ही आता ॲटो केला. ॲटोमध्ये काही लोकलचे काही मंदिर आहेत ते करायचे. नंतर काळहस्तीला जायचं आहे.
गजाननचा प्लॅन होता कालाहस्तीला जायचा. सो आम्ही आता कालाहस्तीला जाणार आहे. ॲटोवाले मामा खूप चांगले आहेत, खूप चांगल्या प्रकारे त्यांनी समजून सांगितलं. आता पद्मावती टेम्पलमध्ये आलेलो आहे. इथे मोबाईल द्यायचा आहे, मग इथं बारीत लागायचं आहे. एक अर्ध्या तासामध्ये दर्शन होईल. 1 तासात दर्शन होईल. 1 तास लागेल दर्शनाला. आणि व्ह्यू पाहतो. ज्येष्ठ आता दर्शन झालेत, मंदिराच्या बाहेर आलो आहे. आमचा ॲटो ते सूर्यनारायण भगवान मंदिर तिथे बोलवलं आहे. मोबाईल कलेक्ट केली होती, मोबाईल कलेक्ट केली इथनं. आता इथनं एक्झिट करतोय आम्ही. ते ॲटोवाला ॲटोवाला कन्फ्यूज झाला आम्ही जे का म्हणून. आता गर्दी कमी झाली रे. आम्ही होतो तेव्हा भरपूर गर्दी होती. और ये कितने का है? वो 70 रुपीज 70 रुपीज. सब मिक्सिंग है सर, मिक्सिंग है सर. और ये छोटा वाला छोटी वाला 30 रुपए 30 रुपए. अरे तू क्या उड़ा. इसका 50 लगा दो. 60 रुपए दे दो. नहीं 50 लगा दो, हमको तीनों को लेना. और ये कितने का है? 20 रुपए अंतर वो इसका 10 लगा दो. हाँ रेट नहीं इसको मत दे वो तो रेट दे. और इसका ये 50 लगून टाकू. 50. हाँ ये 70. 70 रुपए अंतर और 50. आम्ही ॲटोमध्ये बसलो. एवढं मंदिर त्रिकाल असते. तर महादेवाचं मंदिर आहे. तो यहाँ की गलियाँ बहुत ही छोटी सी है और इसमें बहुत मज़ा आ रहा है हमको. ऐसा कुछ तो हमने अलग देखा. और हम फिर रहे रिक्शा से, तो उसमें बहुत अच्छा लग रहा है. तो ये बहुत अच्छे से गाड़ी चला रहे हो रिक्शा. वो हेल्प करिए हमारी. मामा के बहुत अच्छे. तो गाइस अभी मिलेंगे हम दोबारा लस्ती पहुँचने पर. अभी के लिए बाय. इकडे आल्यानंतर फक्त एकच गाडी आम्हाला म्हणजे बॉटल मोजते एवढ्याच गाड्यात आपल्या महाराष्ट्राच्या. त्याच्यातल्या MH11 भरपूर होत्या. 2-3 MH11 आम्ही आता जे श्रीकाळहस्तीमध्ये आलो. जस्ट आता दर्शन झालंय. मंदिराच्या बाहेर आलो. ॲटोवाल्याला कॉल केला, तो येणार आहे. खूप भारी मंदिर होतं. तिथं काहीतरी उत्सव होता, सो त्यामुळे लाईटिंग गिटिंग सगळं एकदम. नहीं लाइटिंग की हमेशा असते. हो का. हां तर आमचं दर्शन झालंय. आम्ही आता गोविंदराज टेम्पलला चाललोय. तिथलं दर्शन घ्यायचं आहे. नाही कपालेश्वरला चाललोय. कपिलेश्वरला चाललोय. आणि ज्येष्ठ आता कपिलेश्वर धाममध्ये आलो होतो. दर्शन झाले. तुम्ही पाहू शकता. इथनं असा धबधबा येतो. दर्शन करून बाहेर आलो. हा रस्ता क्रॉस करतो. इथे रेस्टॉरंट आहे. इथे नाश्ता करू काही. स्वराज आई अण्णा रेड्डी मामा धन्यवाद. आता आम्ही आलो जेवण करून देतो. स्वराज भाईला उपवास आहे आज, त्याच्यामुळे त्याला काही खायला जमणार नाही. त्याच्यासाठी आहेत बनाना आहेच आणि दही पण आहे. सो चलिए शुरू करते. भात काय म्हणतो भाताला भात प्रसाद
तर गाईज आम्ही आता राम मंदिरामध्ये आलो. राम मंदिरामध्ये दर्शन झाले आणि काही मित्र भेटले होते आम्हाला इथं. ते आम्हाला ज्याचे ट्रेनमध्ये जे सोबती होते ते भेटले होते. संभाजीनगरचे पोरं होते. इथं गर्दी नाहीये. आम्ही या झाडाखाली बसलेलो आहे. प्लॅन मध्ये थोडा ट्विस्ट आलेला आहे. आम्ही इथलच्या झूलॉजिकल पार्क मध्ये आलोय. आता जस्ट आम्ही आमच्या सोबत काही प्रसाद होता तो लॉकर मध्ये एकाच बॅग मध्ये टाकायचं चालू आहे. लुंगी जी आहे ना त्याचे टाक. गल्लीच्या बोलणारा हे झू बंद झालेलं आहे बंद झालं पाहिजे. कारण की हे प्राण्यांना. हॅलो स्वराज. चलो यू बाय बाय. डोरेमॉन.